नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पाथर्डीमधील अतिक्रमण हटवण्यासाठी तहसील कार्यालयावरती काढण्यात आला मोर्चा। अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त जमावाने कार्यालय पेटवून देण्याचा केला प्रयत्न। राऊरीमध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अपंगांना पिवळे रेशन कार्ड मिळावं यासाठी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन। राफेल बाबतीत भाजपवरती होत आहेत खोटे आरोप, युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येतील निदर्शने, पूनम महाजन यांचा इशारा। आणि अवंती खडेची कुबडी बनली दिव्यांगांचा मित्र। इन्स्पायर प्रदर्शनामधील ही भन्नाट संकल्पना आता जाणार राष्ट्रीय स्तरावर, अवंतीचं होतंय। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पाथर्डी शहरामधील शेवगाव रोड लगत असणाऱ्या मोकळ्या जागेवरती आदिवासी पारधी समाजामधील लोकांनी अतिक्रमण केलं। ते हटवण्यासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता, मात्र तिथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि संतप्त जमावानं तहसील कार्यालयाच्या दिशेने पेट्रोल फेकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला। मात्र गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानप यांच्या दक्षतेने मोठा अनर्थ टळला। पाथर्डी शहरामधील शेवगाव रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेवरती आदिवासी पारधी समाजामधील लोकांनी सुमारे 5 दिवसांपूर्वी अतिक्रमण केलंय। त्यांना हटवण्यासाठी पाथर्डी येथील तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर मोर्चेकरांच्या भावना समजून घेण्यासाठी तिथे कोणतेही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। यावेळी संतप्त जमावाने तहसील कार्यालयाच्या दिशेने पेट्रोल फेकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानप यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि पुढील अनर्थ टळला आहे। माझे वडील एक्सपायर झालेले आहेत, माझ्या वडिलांचा दशक्रिया विधी चाललाय आणि माझ्या जमिनीच्या रस्त्यावरती अतिक्रमण चालू आहे। याच्यापेक्षा वाईट काय असं पद्धतीने सांगा, काय असं याच्यापेक्षा वाईट? आणि मी आदिवासी शेतकरी आहे, माझ्या जमिनीवर आदिवासी कायद्याने साधारण बंदीचं शहर आहे आणि माझ्या जमिनीच्या रस्त्यावरती अतिक्रमण होत आहे। याच्यापेक्षा वाईट काय असं सांगा? नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिलं, पीआयला निवेदन दिलं, तहसीलदाराला दिलं, कलेक्टरला दिलं, तरी पण कुठल्याही प्रकारची या प्रशासनाने कारवाई केली नाही। त्यामुळं या प्रशासनाला या ठिकाणी बांगड्या घालण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर आलेली आहे। या पाथर्डी शहरामध्ये काय चालू आहे? आज काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी पाथर्डी शेवगाव रोडवर अतिक्रमण चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी पाठीमाग काही सामान्य जनता त्या ठिकाणी राहते, येण्या जाण्याचा सगळ्यांचा रस्ता तो आहे आणि ही कुंडी सरकारची जागा आहे, आम्ही कुठं राहायचं? प्रशासनाने त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी जागा सुद्धा त्यांच्या गावामध्ये दिलेल्या आहेत। आपण यांना म्हणतो चला बघा, त्यांना अटक करा, मला तसं म्हणायचं नाही। आमचे कागद बघा साहेब, हो साहेब, आमचे उतारे बघा, तिथं चला, त्यांचे उतारे बघा, त्यांना अटक करू नका। त्यांचे उतारे बघा, आमचे उतारे बघा। जर आमचे असं
तर त्यांना काढा आणि त्यांच्यापाशी उतारे असेल किंवा एखादा कागद असेल तर त्यांना द्या, आम्ही मोर्चा घेऊन जातो घरी आमच्या. यानंतर थोड्याच वेळात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आंदोलन ठिकाणी दाखल झाले आणि आंदोलकांना त्यांनी शांत केलाय. आदिवासी समाजामधील लोकांनी शेवगाव रोडवरील जागेवरती पाल ठोकल्यामुळे शहरामध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. महिला आणि शाळकरी मुलींमध्ये घबराहट पसरली आहे. त्याचाच परिणाम बाजारपेठेवरती झाला आहे. त्यामुळे व्यापारी भयभीत झालेत. त्यामुळे पाथर्डी शहराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे सर्व नागरिकांनी या विरोधामध्ये एकत्र येऊन शहर बचाव कृती समितीच्या वतीनं सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयावरती भव्य निषेध मोर्चा काढलाय. की आमचा हा प्रश्न आहे, परंतु त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही आज सुपात आहात आणि बाकीचे लोक जात्यात आहेत, हा तुमचा भ्रम असेल तर या ठिकाणी काढून टाका. कारण जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यामध्ये येणारच आहेत आणि कुठलाही भाग पातळीचा सुरक्षित राहणार नाही. कोणी एक साध्या लग्नाला सुद्धा कोणी 1 तास आपलं घर बंद करू शकणार नाही. कारण तुम्ही 1 तास जरी घराच्या बाहेर निघालात तर तुमच्या घरावरची कोंडा फोडला जाणार आणि ते घर लुटलं जाणार. आपण सर्व शून्य नागरिक आहात. आपण अशी वज्रमूठ बांधली तर आपण हे सर्व काही पाथर्डी शहराची नंगानाथ चालू आहे. आणि हे जे काही लोक आणलेले आहेत मित्रांनो, हे गोरगरीब लोक आहेत, यांना काय घेणं देणं पाथर्डीचं, परंतु यांना करता कोण आहे हे प्रशासनाला माहित आहे, पोलीस प्रशासनाला माहित आहे. यांचे पायामुळं उपटून टाकण्याची परिस्थिती आहे मित्रांनो. तिथं सगळा पोलीस फोर्स आला, तिथं तहसीलदार आले, प्रशासनाचे अधिकारी आले. मला एक प्रश्न पडला की एवढे सगळे अधिकारी येऊन सुद्धा तिथं काहीही करता आलं नाही आणि तिथं ते गेल्यानंतर परत ते लोक पुन्हा येऊन बसले. काही 4-2 लोक आमच्या समोर काही गाडीमध्ये बसवले, पोलीस स्टेशनला आणले. ते का सोडले ते कळालं नाही. त्यांच्यावर काही गुन्हे कोणते काही दाखल का नाही झाले. यामध्ये हजारोच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शहरामधील शेवगाव रोडवरील जॉगिंग पार्क समोरील ते खर्डा फाटापर्यंत अतिक्रमण करून पाल ठोकण्यात आला आहे. शहरामध्ये त्यामुळे वाढलेल्या चोऱ्या आणि लुटमाराच्या भीतीनं शहरातील नागरिकांच्या मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालाय अशी भीती व्यक्त केली जाते. या समाजामधील नागरिकांच्या आडून शहरातील काही गुन्हेगार शहरामधील काही गुन्हेगार प्रवृत्तीची मंडळी आणि लँड माफियांनी संपूर्ण शहरालाच वेठीस धरलाय. मात्र शासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. या भीतीनं शहरामधील शेवगाव रोडवरील पहाटे फिरायला जाणाऱ्या महिला आणि आजूबाजूच्या उपनगर आणि वस्त्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालंय. संपूर्ण पाथर्डी शहरामधील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी सर्व जात, धर्म, पंथ, पक्ष आणि संघटनांसह संपूर्ण शहरवासी आपल्या भविष्याचा विचार करून वज्रमूठ बांधून एकत्रितपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. दरम्यान 4 वाजेपर्यंत तहसीलदार बैठक घेऊन कारवाई करणार आहेत असं समजतंय. आणि त्यांच्याशी जे मी फोनवर बोललो त्यांच्या सांगण्यात असं आलं की 4 वाजता आपण मीटिंग ठेवलेली आहे आणि 4 वाजता सगळ्या मुद्द्यांवर आपण क्लॅरिफिकेशन देणार आहे. मुळात म्हणजे काय की या संदर्भात मी काहीतरी बोलणं, कारण काही विषय त्यातल्या काही टेक्निकल बाबी ज्या असतात तांत्रिक, ज्या PWD किंवा महसूलचे, त्या संदर्भात मला आत्ता बोलता येणार नाही तुम्हाला काय, कारण ती अर्धवट माहिती होईल. त्याच्यामुळे त्याच विभागाचे अधिकारी असतील तर त्यातल्या गोष्टी ते सांगतील. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी इथं हजर आहे. त्या निमित्तानं कायदा व सुव्यवस्था किंवा तुमचे जे काही इश्यू आहेत त्या इश्यूच्या अनुषंगानं जी काही कारवाई करायची ती मी करेल. आता इतका इश्यू या स्टेजला आल्यानंतर मी लक्ष घालणार नाही असं नाही, आम्ही सगळीच यंत्रणा यामध्ये लक्ष घालू. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही आम्ही मागं असणार नाही. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, दिलीप राठोड, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप आदींनी इथे चोख बंदोबस्त ठेवला होता. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सदर मुलीला गोडी गुलाबीनं शनी शिंगणापूर येथील एका लॉजवरती घेऊन जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यामध्ये घडली आणि त्यानंतर या बलात्काराची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेच्या विरुद्ध जात पंचायतीप्रमाणे लग्न लावण्यात आलंय। दरम्यान या घटनेमधील पीडित मुलीनं न्याय मिळवण्यासाठी आता राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सदर मुलीला गोडी गुलाबीनं शनी शिंगणापूर येथील एका लॉजवरती घेऊन जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यामध्ये घडली। त्यानंतर त्या बलात्काराचा व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेच्या विरुद्ध जात पंचायतीप्रमाणे लग्न लावण्यात आलं। दरम्यान पीडित मुलीनं न्याय मिळवण्यासाठी आता राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। गोरक्ष मारुती लोखंडे हा तरुण डिसेंबर 2017 मध्ये राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका भटक्या जमातीमधील एका मुलीशी विवाह करण्याच्या उद्देशानं तिला पाहण्यासाठी आला होता। दोघांच्या विवाहाची जमवाजमव सुरू होती। असं असताना गोरक्ष लोखंडे आणि पीडित मुलीची ओळख झाली। दरम्यान गोरक्ष हा सदर मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाऊ लागला। फेब्रुवारी 2018 मध्ये गोरक्ष लोखंडे यानं सदर मुलीला तिच्या घरच्यांच्या संमतीशिवाय गोडी गुलाबी करून शनी शिंगणापूर इथे दर्शन करण्याच्या बहाण्यानं घेऊन आला। त्यावेळी त्यानं सदर मुलीला एका लॉजवरती नेलं। तिला चाकूचा धाक दाखवून तिची विवस्त्र अवस्थेमध्ये व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ती व्हायरल करण्याची आणि मारण्याची धमकी देऊन तिच्यावरती बलात्कार केलाय। पीडित मुलगी आणि तिचे आई वडील लग्नाला तयार नसताना देखील सदर व्हिडिओ क्लिप दाखवून गोरक्ष यानं लग्नासाठी त्यांना जबरदस्ती केली। अखेर तांदुळवाडी इथे त्यांच्या भटक्या जमातीची जात पंचायत भरवून जात पंचायतच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे 1 रुपया वरदक्षिणा देऊन सदर मुलीला विवाह करण्यास भाग पाडलं। त्यांच्या समाजामध्ये वरदक्षिणा दिल्यानंतर ते लग्न मानलं जातं। त्यानंतर मुलीला नांदण्यासाठी गोरक्ष मारुती लोखंडे यांच्या घरी आळेफाटा येथील आनंद वडगाव इथे पाठवण्यात आलं। या दरम्यान गोरक्ष याचा भाऊ मच्छिंद्र मारुती लोखंडे आणि त्याचे वडील मारुती शंकर लोखंडे यांनी अनेक वेळा पीडित मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलीनं स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। दरम्यान पीडित मुलीनं 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या दरम्यान कशीबशी त्यांच्या तावडीमधनं स्वतःची सुटका करून घेत आपल्या आई वडिलांचं घर गाठलंय आणि सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली आहे। वरील सर्व हकीकत पीडित मुलगी आणि तिच्या आई वडिलांनी आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेऱ्यासमोर सांगितले आहे। आणि तिचं वडील तिचा पोरा भाऊ ते आता केलेले पण आपल्याला लग्नाचं काही मान्य नाही, असं काही दुसरं काही नाही। आपलं न्याय पाहिजे ना, त्यांना पाहिजे। पोरीवर असं आता पोरीला काही विचारून उपयोग नाही। आपण धंद्याला जातो, ते जातो, अमुक जातो, पोरीला फोनवर काय बोलतात काही नाही। आपण पोरी संघ बोललं तर काय उपयोग आहे का? पोरीला विचारलं तर का आपला संघ बोलणार नाही पोरी? हे आपलं कसं आहे साहेब, काही नाही। तो त्याचं वडील, त्याचं 2 पोरं आणि तो जावई असं काही पुतळं करून टाकले आणि त्याचं गलत भाषा आपल्याला सांगता येत नाही ना। पोरींचं काय सांगितलं ते एवढं ते केलं आणि आपल्याला पाहिजे न्याय पाहिजे आणि आरोपीला शिक्षा पाहिजे। आणि पाहुणे आलते आणि बघायला आलते आणि त्यांचे कोण आहे की त्यांना घेऊन आलेले आमच्या घरी। त्यांनी काय केले, मुलींचं आणि मुलींचं आम्ही जमवून दिलेत। त्यानंतर आम्हाला त्यांना द्यायचे नव्हते, आमचं नवरा बायकोचं। आम्ही काय म्हणले, तुम्ही घरी जायचं। जेवले बिवले, जेवण बिवून केले, जेवून बिवून ते घरी गेले। संध्याकाळच्या टाईमला त्यांनी काय केले, परत आम्हाला फोन केल्यात। आम्हाला मी काय म्हणले, ही सोयरा आम्हाला जमत नाही, तुम्हाला कोणी देत नाही तुम्हाला मुली आमच्या संबंधमध्ये। हे लोकांना त्यांची मुलांना आणि 2 मुलं त्यांच्या बिगर लग्नाचे आहे आणि हे लहान आहे आणि ते आलतं आमच्या घरी। मी त्यांना काय म्हणले, माझी मुलीला नाही द्यायची तुमची इथं अशा प्रकारे। त्यांनी काय म्हणलेत, नाही तुमची मुलीला आम्हाला द्यायची। त्यांना काय म्हणलेत,
तुम्हाला कोणी मुली देत नाही, मी तुम्हाला मुली द्यायचीच नाही, मी त्यांना अशी बोललेले. त्यानंतर आम्ही सुयापोती कथ्यात केसवर फुके आम्ही बाहेर गावाला गेला तर मी नवरा बायको. माझी मुलगी घरी आहे, तिने काय पोरगी आता घरी आहे, ते रात्रीचं फोन करायची पोरगीला आणि तिने एक दिवस काय म्हणला आणि पाठीमागं ये फोनवर, पाठीमागं ये म्हणलं तरी पोरगी गेली बोळीमध्ये. त्याला काय की म्हणल्यात हां त्यांनी काय म्हणल्यात आणि तिथं बोललं त्याचं काय गोष्ट चाललं की आम्हाला माहीत नाही आणि पोरीला तिकडे घेऊन गेलेली. ते गोष्ट मला सांगता नाही येत, ते फार वाईट झालेले आहे तिकडचं ते गोष्ट. आणि मी त्यांना म्हणले मुलींना द्यायचं नाही म्हणलं तर हे लग्न आमच्या समाजमध्ये आणि आम्हाला कोर्ट माहीत नाही, काहीच माहीत नाही. हां आम्ही काय म्हणलेत आमची न्यायामध्ये फक्त 1 रुपयाचा सुपारी देतात, 1 रुपयाचा सुपारी देतात आणि आमच्या न्यायामध्ये आम्ही बरोबर समजून घेतल्यात. 1 रुपये दिल्यावर आमच्या न्यायामध्ये बरोबर आमच्यात लग्नमधून समजून घेतात, पण आम्ही लग्न करू नाही दिलेले, अशा करू नाही दिलेले. त्यानंतर यांनी पुरीला ब्लॅकमेल करायची, पैसे आणायचे तुमची आई बापाकडून असं आणायची, पैसे घेऊन यायची, सोनं घेऊन यायची, एवढं मी सगळं माझी मुलीला दिलेले आहे. त्यानंतर माझी पोरीला तिथं लई त्रास करायची. त्यांची कोण आहे की त्यांची आई आहे की कोण आहे की त्यांची वडील आहे की मला माहीत नाही. माझी पोरीला लई एकदम ते त्रास केलेले आहे. मला न्याय पाहिजे आणि त्याला शिक्षा पाहिजे. आम्ही अडाणा लोक आहे साहेब, तुम्हाला मिरवणूक करतो, मला एकूण तर एकच पोरगी आहे. हे सोयरी मला जमत नव्हतं आणि ते काय म्हणले बळजबरी माझं एकदम ते केलेले. ते तुम्हाला विनंती करतो एवढं तुम्हाला माझी पोरीचा न्याय पाहिजे, त्यांचा शिक्षा पाहिजे. या घटनेबाबत पीडित मुलीला न्याय देण्यासाठी तांदुळवाडी येथील तिच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन राहुरी पोलीस ठाण्यामध्ये 17 डिसेंबर रोजी दुपारी बैठक घेतली. सरकारनं जात पंचायतीवरती बंदी घातलेली असताना गाव पातळीवरती अशा प्रकारे न्यायनिवाडा करण्याचं काम अद्याप देखील सुरू आहे, हे या प्रकारावरून समोर आलंय. दरम्यान सदर पीडित मुलीला न्याय मिळेल का याबाबतच तालुक्यामध्ये आता मोठी चर्चा सुरू आहे. या घटनेबाबत पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. मागणी घालायला आलते आमच्या घरी, त्यांनी आम्हाला पसंत केलं, मग आमच्या घरच्यांनी त्यांना पसंत केलं. पण थोडे दिवस झाले मग आई वडील पसंत. कोण आलं होतं मागणी घालायला? माझे सासू सासरे आणि ते मुलाचे आई वडील. मुलाचं नाव काय पूर्ण? गोरक्ष मारुती लोखंडे. ते आलते आमच्या घरी मागणी मागायला. मागणी मागून झाल्यावर 2-3 आई वडील फिरायला गेले तर घरी कुणी नव्हतं. त्यांनी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला असंच घरून मला फिरवायला नेलं. पण त्यांनी एक लॉजिंगमध्ये नेलं मला जबरदस्तीने आणि तिथं मला माझ्या अंगावर हात लावलं. मी त्याचा हात झटकवलं, पण त्यांनी मला मारहाण सुरू केली. त्यांनी मारहाण सुरू केल्यावर मी चाकू दाखवलं त्यांनी मला, पण त्यांनी मला कपडे काढायला सांगितलं. पण मी घाबरले, पण कपडे काढले. नंतर त्यांनी मारहाण करायचं. त्यांनी परत माझ्या संग जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जबरदस्ती केलं करून झाल्यावर त्यांनी मला मारहाण केली. नंतर त्यांनी 2-3दा माझ्यावर सेक्स केला. मी घाबरले, रडले, मोठे वाटायला लागले. ते मला चाकू दाखवायचा. मी खूप घाबरल्यावर त्यांनी माझं काहीच ऐकलं नव्हतं. मग त्यांनी मला असं परत घरी जाऊन सोडलं. मला घरी जाऊन सोडल्यावर आमच्या जात पंचायतीमध्ये आमचं लग्न लावून दिलं. पण मी त्यांनी माझा व्हिडिओ काढला होता. जेव्हा सेक्स करण्याच्या पूर्वी कपडे काढताना त्यांनी माझे व्हिडिओ काढला होता. ते व्हिडिओमुळे त्यांनी मला इतकं जास्त प्रमाणे ब्लॅकमेल केला. खूप ब्लॅकमेल करायचं ते मला. ब्लॅकमेल केल्यावर मी घाबरले. मग
ते लग्न बिग्न मला काहीच माहीत नाही. त्यांनी फक्त आमच्या जात पंचायत मी माझं लग्न त्याच्या संग लग्न नाही माझ्या मनाने तसं ते लग्नच नव्हतं. त्यांनी फक्त जात पंचायतीने आमचं लग्न लावून दिलं. मग मी तिकडे गेले. तिकडे करताना माझा नवरा मला खूप त्रास करायला लागला. नवऱ्याने खूप त्रास केलं, मारायचा. सासू सासरे तर नाहीच आहे ते. माझ्या नवऱ्याचे आई वडील मला खूप मारायचे, मला बोलायचे, दिवसभर काम करायला लावायचे. नवरा मारायचा, मला खूप मारहाण केली त्यांनी. ती मारहाण करून झाल्यावर माझा एक त्याच्या भावाचा मोठा भाऊ, त्याचं लग्न झालं नाही. तो अंडरव्हॅनवर मी घरात झोपले तेव्हा तो अंडरव्हॅनवर माझ्या घरात आल्यावर माझ्या अंगावर पाडायचा प्रयत्न करत मी मोठे निवडले, पण ते निघून गेला. निघून जाते 2-3 दिवसात जेव्हा मी प्रेग्नेंट झाले तेव्हा 2-3 महिन्याचं प्रेग्नेंट झाले मी, तेव्हा त्यांनी मला मारहाण केली. मारहाण केल्यावर ते गर्भपात नव्हतं झालं, मला फक्त ब्लिडिंग झालं. मग माझ्या सासरा असं जादूटोणं करतोय, जादूटोणं करून त्यांनी काही ते राख काहीतरी भस्म त्याच्यात त्यांनी औषध मिळून मला दिला. तेव्हापासून माझं आबोर्शन झालं. आबोर्शन झाल्यावर एके दिवशी मी आंघोळ करत होते, माझा सासरा मागून आले मला धरण्याचा प्रयत्न केला होता आणि एके दिवशी मला जाळून मारण्याचा पण प्रयत्न केला त्यांनी, पण मी खूप घाबरले. एके दिवशी ते खूप मारायला लागले मला. मी रस्त्यावर पळाले. ते माझ्या अंगावर साडी नव्हती फक्त मी परकरवरच बाहेर पडले. त्यात एक ट्रकचा माणूस होता. मी त्याला म्हटली मला घरी कुठंतरी सोड, पण मला कोणत्या गावाकडं पुढं जातात आणि ते गावाचं काही एरिया माहीत नव्हता, काही माहीत नव्हता. मी पळाले इकडं तिकडं, पण मला मी जुन्नर रोडवर पळाले होते, पण तिकडं काहीच नव्हतं. मला रावरी त्या माणसाने सांगितलं तुला कुठं जायचं. मी म्हणले माझ्या गावाला जायचं. त्यांनी मला सोडलं. मी आमच्या घरी आले. जेव्हा मी मनातलं सगळं गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगितलं. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामधील अपंग बांधवांना पिवळं रेशन कार्ड मिळावं तसेच त्यांना शासनाच्या इतर काही योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. राहुरी शहरामधील अपंग बांधवांना पिवळं रेशन कार्ड मिळावं तसेच त्यांना शासनाच्या इतर काही योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे.
राहुरी शहरामधील काही अपंग बांधवांकडे केशरी रेशन कार्ड आहे, त्यामुळे त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाहीये। शासन स्तरावरती राहुरी तालुक्यातील सर्व अपंग बांधवांचा सर्वे करून त्यांचे केशरी रेशन कार्ड रद्द करून त्यांना पिवळं रेशन कार्ड देण्यात यावं, त्यामुळे त्यांना दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल। तसेच तालुक्यामधील अपंग बांधवांचे संजय गांधी प्रकरण तातडीने मंजूर करून द्यावं आणि अपंग घरकुल योजनेसाठी वेगळी तालुका समिती स्थापन करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन राहुरी महसूल विभागामधील नायब तहसीलदार श्रीमती चौधरी यांना 17 डिसेंबर रोजी सकाळी देण्यात आले। या निवेदनावरती प्रहार अपंग क्रांती संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, उपाध्यक्ष कडुबाई पठाण, राहुरी शहर अध्यक्ष योगेश लबडे, संपर्क प्रमुख शांभाऊ बोरुडे, सचिन नामदेव धसाळ, रवी बुजाडी, सलीम शेख, संजय जगधने, फिरोज मंसुरी, संदीप सोनटक्के आदींच्या सह्या आहेत। यावेळी तालुक्यामधील अनेक अपंग बांधवांनी एकत्रित येऊन तहसीलदार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत, तर तहसीलदार यांनी देखील अपंग संघटनेच्या मागण्या वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात येतील असं आश्वासन दिलंय। आज राहुरी तालुका प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांना जे अपंगांचं ज्यांच्याकडे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड नाही यांचं नाव समाविष्ट करून घेण्यासाठी, यांचं नाव दारिद्र्य यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी व त्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी बऱ्याच अपंग बांधवांचं जे रेशन कार्ड आहे ते केसरी रंगाचं आहे, त्यामुळं आजपर्यंत त्यांना कोणताही धान्यांचा अपंग सगळ्यात गरीब आहे, त्यामुळं जगामध्ये सगळ्यात जास्त जो घटक आहे तो अपंग आहे आणि त्यांनाच तो स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही। त्यामुळं आज राहुरी तालुका प्रहार संघटना व देवळी नगरपालिका हद्दीतील प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यात आलं आणि जेणेकरून आम्हाला पिवळ्या कार्डमध्ये दारिद्र्य यादीमध्ये समाविष्ट करून घेऊन लाभ देण्यात यावा असं सगळ्या राहुरी तालुक्याच्या वतीने ठरवण्यात आलं आणि ते निवेदन देण्यात आलं आणि याचं मॅडमने ते मान्य केलं आणि याचं पुढील प्रक्रिया करण्याचं मॅडमने आश्वासन दिलं। जे राहुरी तालुका प्रहार संघटनेच्या वतीने विषय राहुरी देवळी प्रवरा शहरातील दिव्यांग बांधवांना BPL कुपन, पिवळे कुपन, रेशन कार्ड मिळण्याबाबत माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन आज देत आहे। तरी पण त्यांना केसरी रंगाचे कुपन आहे, त्यांना कुठल्याही प्रकारे धान्य भेटत नाही त्याच्यावरती। तरी पण सर्व दिव्यांग बांधवांचा सर्वे करून त्यांना पिवळे कुपनाचे अंत्योदय रेशन कार्ड मिळण्यात यावे अशी विनंती करत आहे। तसेच दिव्यांग बांधवांचे बरेचसे काही प्रलंबित प्रकरण आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, ते लवकर मान्य करून त्यांना पूर्ण करून त्यांना मंजूर करून त्यांना देण्यात यावे अशी नम्र विनंती करत आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। घोडगंगा सहकार साखर कारखान्याच्या कारभारामधील अनियमितता आणि भ्रष्टाचार याच्या विरोधामध्ये 18 डिसेंबरपासून उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली आहे। घोडगंगा साखर कारखान्यावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे, हे कर्ज लपवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील त्यांनी केलाय। शिरूर तालुक्याला कामधेनू म्हणून ज्याची ओळख आहे असा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या कर्जाच्या विळख्यामध्ये आहे। कारखान्यावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा पडलाय। हे कर्ज लपवण्याचा प्रयत्न घोडगंगाचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने केलाय, परंतु असं असलं तरी भाजपचे आमदार बाबुराव पाचरणे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सत्तेमधील आमदार खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघामधील सहकार क्षेत्रामधील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं मत पाचंगे यांनी व्यक्त केलंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांना ठरवून लुटलं जातंय असं असताना राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यामधील हा दुसरा कारखाना भ्रष्टाचारामुळे बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। याबाबत लोकप्रतिनिधी, सहकार आयुक्त, राज्य सरकार, केंद्र सरकारकडे तक्रार करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी करून त्यांची CBI चौकशी करावी अशी प्रमुख मागणी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे। सहकार आयुक्तांनी या कारखान्याची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने 18 डिसेंबरपासून घोडगंगा सहकार साखर कारखाना नावरे तालुका शिरूर इथे आमरण उपोषण करण्यात येईल आणि येणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळ राहील असा इशारा देण्यात आलाय।
घोडगंगा बचाव संचालक हटाव या मोहिमेमध्ये विविध संघटनेनं पाठिंबा दर्शवला आहे. असं असलं तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये कारखान्याविषयीची सत्यता आणि सत्य परिस्थिती जनतेच्या समोर येणार आहे. अशोक धुमाळ, शिरूर तालुका आम आदमी पार्टीचा समन्वयक आहे आणि शिरूर हवेली विधानसभेचा मला पक्षाने प्रभारी केलेलं आहे आणि मी गेली 25-30 वर्ष राजकीय चळवळीत कुठलेही निरपेक्षपणे काम करत आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. देशात आणि महाराष्ट्रात आर्थिक परिस्थिती शेतीची खालावलेली आहे. पण आज शिरूर तालुक्यात जो घोडगंगा सहकारी साखर कारखाना, लाखो शेतकऱ्यांचे ज्याच्यावर प्रपंच चालू आहेत, ज्याच्यावर शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत, आज त्या शेतकऱ्यावर अनेक पद्धतीचे काही लोक आरोप करत आहेत. त्यांनी आरोप करावं, लोकशाहीत कुणाला बंधन नाही. पण आमचं म्हणणं, मी शेतकरी म्हणून, घोडगंगा कारखान्याचा सभासद म्हणून मी असं सांगू इच्छितो की गेली शिरूर तालुक्यात 25 लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे आणि हे घोडगंगा सहकारी साखर कारखान्यामुळं 250चं ज्याची गाळप क्षमता मेट्रिक टनाची ती 5,000 चालू आहे. तर माझं म्हणणं असं आहे की बुवा जे आरोप करतात त्यांनी आरोप सरकारच्या विरोधात करायला पाहिजे होते की गेली 2 वर्ष जी वीज तयार होती ती वीजसुद्धा ज्यांनी सरकारने घेतली नाही ते आंदोलनकर्त्यांनी पहिलं तिथं जायला पाहिजे होतं. एक उत्कृष्ट चांगला चाललेला साखर कारखाना जो शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देतो, हजारो कामगारांचं भलं झालेलं आहे, त्या कारखान्यावर आरोप करून काय साध्य करायचं आहे मला माहीत नाही. पण जे आरोप करतात त्यांनी स्वतःला तपासून बघावं की बुवा आपल्या शेतात ऊसाचं टिपरू नाही, आपण कधी बांधाव गेला नाही, कशाची शेती आहे की तुम्ही असं कशाचं उत्पन्न आहे की आपण 40 लाखाच्या गाडीत फिरतात. हाच माझा महत्त्वाचा सवाल आहे. म्हणून कृपा करून हजारो शेतकऱ्यांच्या, शिरूर तालुक्यातल्या, हवेली तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्याचा प्रपंच साखर कारखान्यावर अवलंबून आहे. तरी कृपा करून या कारखान्यावर बदनामी करू नका आणि कसल्याही कुणाच्या सांगण्यावरून राजकीय त्याला रंग देऊ नका अशी मी प्रामाणिकपणे विनंती करत आहे. घोडगंगा सहकार साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ बरखास्त करावं आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी प्रमुख मागणी माननीय मुख्यमंत्री आणि सहकार आयुक्त, साखर आयुक्त यांच्याकडे क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. मात्र त्यांनी मौन बाळगलंय. त्यामुळे लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांना मज्जाव केला जातोय असा आरोप पाचंगे यांनी केला. मी संजय शिवाजी पाचंगे, क्रांतीवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात काम करत आहे. अनेक आंदोलनं झाल्यानंतर जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माहिती घेतली असता कारखान्यावर 181 कोटीचं कर्ज कारखान्याने जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये दिसतं. महत्त्वाचं म्हणजे 16 कोटी रुपये फक्त व्याजासाठी कारखाना देतोय. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात किंवा त्यांच्या बजेटमध्ये फक्त 37 कोटी रुपयाचीच कर्जफेडीची आकडेवारी दिसते. म्हणजे जवळपास 150 कोटीचं कर्ज चालू वर्षी तसंच राहणार आहे. त्यानंतर चालू वर्षी किंवा पुढच्या हंगामासाठी जे कर्ज उचलावं लागणार आहे त्याची पत कारखान्याची राहणार आहे का? आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कारखाना हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा तो कर्जबाजारी झालेला आहे. कदाचित पुढच्या वर्षी अवसायानात गेल्याची घोषणा होऊ शकते. यामागचा सगळा ज्या काही घडामोडी आहेत, याची कारणं आहेत, ती शोधण्याचा प्रयत्न केला तर 2010 साली या कारखान्याच्या जे चेअरमन आहेत अशोक बापू पवार यांच्याच एका नातेवाईकांनी म्हणजे सख्या मेहुंनी जातेगाव इथं घोडगंगाच्या क्षमता एवढाच प्रति 2,500 टनाचं गाळप असलेल्या क्षमतेचा कारखाना खाजगीरित्या सुरू करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला. त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. एकीकडे घोडगंगाचं जे कार्यक्षेत्र आहे ते 98 गावं आहेत. त्यापैकी 78 गावे घोडगंगाला ऊस पुरवतात. आज 5,500 हेक्टर क्षेत्र हे
खोडव्याचं आहे आणि 8 ते 9,000 हेक्टर क्षेत्र हे आडसालीचं आहे. आणि मग यातला जो ऊस तयार होतो तो घोडगंगेलाही जातो, शेजारी दौंड शुगर आहे तिकडेही जातो, इकडं भीमाशंकर जवळपास 25 ते 30 गावांचा ऊस उचलतात. आणि मग ह्या कारखान्याला आधीच ऊस कमी पडत असताना तेवढ्या क्षमता तालुक्यात दुसरा कारखाना उभं राहणं किती संयुक्तिक होतं. त्यानंतर पुन्हा एकदा भीमाशंकरने पराग उभा केलेला आहे. आणि अशा परिस्थितीत या खाजगी कारखान्याला विरोध करणं खरं गरजेचं होतं. परंतु हा जो खाजगी कारखाना आहे तोच घोडगंगेचे चेअरमन अशोक बापू पवार यांचा असल्याचा आरोप सातत्याने होत गेला. आणि त्याची बारकावे तपासण्याचा प्रयत्न केला असता व्यंकटेश कृपासाठी जे काही कर्ज उचलले गेलं त्यासाठी घोडगंगाचे चेअरमन अशोक बापू पवार, त्यांची मुलं, पत्नी आणि त्यांचे मेहुणे, त्यांची पत्नी अशा नातेवाईकांच्या जमिनी त्यावर ते कर्ज काढलं गेलं. त्यातही फार मोठा घोटाळा दिसत आहे. त्या दृष्टीने आम्ही सहकार आयुक्त, साखर आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की ज्या शेत जमिनीवर ज्याचं व्हॅल्युएशन 2.25 लाख ते 13 लाखापर्यंत आहे, जिरायत, बागायत आणि ऊस पट्टा, त्या 25 हेक्टरवर जवळपास 43 कोटीचं कर्ज काढल्याचं त्या ठिकाणी कागदोपत्री दिसतंय. एकीकडे शेतकऱ्याला तुम्ही 1,00,000, 1,50,000, 50,000 यासाठी वेठीला धरताय, कमी झाल्याशिवाय कर्ज वाटप करत नाही. आणि दुसरीकडे मात्र खाजगी उद्योजकांना तुम्ही भरमसाठ, ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्याची ही बँक आहे, शेतकऱ्यांसाठी जी बँक आहे, त्या पैशाचा दुरुपयोग अशा प्रकारे होत जर असेल ती दुर्दैवाची बाब आहे. यात त्या जमिनीचं व्हॅल्युएशन जर सरासरी काढलं तर आपण अगदी 13 लाख रुपये प्रति हेक्टरी जरी धरलं तरी 3.25-3.5 कोटीपर्यंत त्याचं व्हॅल्युएशन होतं. बँकांच्या नियमाप्रमाणे 50%च व्हॅल्युएशनच्या 50%च कर्ज देता येतं. तर 1 कोटी 65 ते 70 लाखापर्यंत त्याचं व्हॅल्युएशन जाऊ शकतं. अशा परिस्थितीत 43 कोटी रुपये कर्ज दिले कसं गेलं. आणि मग त्याचा मागोवा घेतला असता स्वतः घोडगंगाचे चेअरमन त्यावेळी विधानसभेचे सदस्य होते. ज्या बँकेकडून कर्ज घेतलं ती राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. अजितदादा आणि इतर सर्वजण त्या ठिकाणी संचालक मंडळ असल्याची माहिती मिळते. दुसरी बँक जी रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह आहे ती तटकरे साहेबांची आहे असं बोललं जातं. त्यांनी याच क्षेत्रावर 6 कोटी दिले. आणि मग हे होत असताना सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग झालेला आहे. सहकार कायद्यानुसार ज्या संस्थेवर आपण काम करतो त्या संस्थेचा तोटा करण्याचं, नुकसान करण्याचं जर आपल्याकडून कृती झाली तर त्या पदावर राहता येत नाही. इकडे मात्र कारभार घोडगंगेचा पाहताय, दुसरीकडे स्वतःचा खाजगी कारखाना भलेही स्वतःच्या नावावर नसेल, तुम्ही लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्य कधी लपत नसतं. आणि मग व्यंकटेश तुमचा खाजगी असताना तुम्ही या पदावर राहू नये किंवा राहणं योग्य नाही. मी काल पत्रकार परिषदेमध्ये आणि आजही ती मागणी करतो की बापू, कोणी किती मोठं हो, किती खाजगी उद्योग उभे राहावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण लोकशाहीमध्ये आहे, स्वातंत्र्यामध्ये आहेत. परंतु ज्या 20,000 कुटुंबांचं भवितव्य त्या घोडगंगावर आहे त्याचा व्यंकटेश करण्याची, त्याचा यशवंत करण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. 2010 पर्यंत चांगला चाललेला कारखाना व्यंकटेश सुरू झाल्यानंतर अधोगतीला जातो, कर्जबाजारी होतो. ही सर्वसामान्य माणसालाही न पटणारी गोष्ट आहे. अनेकदा आपल्यावर आरोप झाले की घोडगंगाचे सगळे कामगार वर्ग आपण तिथं वापरता, ऊस घोडगंगाचा तिकडे जातो. आणि त्याचं 2016-17च्या अहवालामध्ये तसं चित्रही दिसतंय की घोडगंगा फक्त 62 दिवस चालला आणि व्यंकटेश 58 दिवस चालला. कोणाच्या बळावर चालला? आपण काय विरोध केला नाही? घोडगंगा वाचवण्याचं, घोडगंगाला ऊस मिळवण्याचं आपलं कर्तव्य होतं. फक्त 62 दिवस चालल्यामुळं कारखान्याचं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची फसवणूक घोडगंगाकडून झालेली आहे. शेजारी भीमाशंकर आपल्याच शिरूर तालुक्यातून 30 ते 40% ऊस नेतो,
ते मात्र उतारा 11.66 दाखवतात. दुसरीकडं दौंड शुगर हा खाजगी कारखाना शिरूर तालुक्यातून बऱ्यापैकी ऊस नेतो, ते 11.88 उतारा दाखवतात. आपला जरी नसलं आज कागदोपत्री तरी आपल्याच मेवण्यांचा व्यंकटेश 11.12 उतारा देतो आणि मग घोडगंगाचाच 10.72 उतारा कसा, म्हणजे जवळपास 94 ते 1.11 एवढा उतारा आपण मारलेला आहे आणि एवढे शेतकऱ्यांचे पैसे, त्याचा तोटा शेतकऱ्यांचा झालेला आहे. याला जबाबदार कोण? का कारखान्याच्या एकंदरीत व्यवहारामध्येच ही सगळी साठेलोट आहे की गैरकारभार आहे, हेही आता जनतेसमोर येण्याची वेळ झालेली आहे. साखर दुसरीकडे शेतकऱ्यांचं जे हेक्टरी ऊसाचं उत्पन्न घोडगंगाने दाखवलेले आणि इतर कारखान्यांनी दाखवलेले, त्यामध्ये फार मोठी तफावत आहे. मळीच्या रिकव्हरीमध्ये फार मोठी तफावत आहे आणि त्याचाच परिणाम बाजारावर फार मोठा परिणाम आहे. काल पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मागणी केली की यावर्षी घोडगंगाने 3,500 रुपये बाजारभाव द्यावा. त्याचबरोबर हा इतका सगळा मोठा घोटाळा होत असताना या तालुक्यात भाजपचे आमदार बाबुरावजी पाचरणे आहेत, दुसरीकडं शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील आहेत, शेजारी साखर संघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील आहेत आणि नव्याने निवडून आलेले या तालुक्याचे सुपुत्र डावखरे साहेबांचे चिरंजीव निरंजन डावखरे हे नव्याने आमदार झालेले आहेत. या सर्वांना एक विनंती आहे की हा तालुका, या तालुक्यातला शेतकरी लुटला जातोय, भरडला जातोय, फसवला जातोय आणि याची आर्त हाक आपल्या कानावर का पडत नाही? आपल्या समोर सगळं वास्तव मांडलेलं आहे. तर या सगळ्याची जर चौकशी व्हायची असेल तर यात मोठी मोठी राजकीय मंडळी असल्यामुळे CBI चौकशी हा एकमेव पर्याय आहे. आणि मग आमदार, ह्या तिन्ही आमदारांना आणि खासदार साहेबांना विनंती आहे की आता अधिवेशन सुरू होत आहेत, आपण लोकसभेत मांडावं, आमदारांनी विधानसभेत मांडावं आणि या प्रश्नाला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. घोडगंगाचा यशवंत होऊ देऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. आणि कारखान्याच्याही संचालक मंडळाला विनंती आहे की आपण आपली भूमिका जनतेसमोर मांडा, अन्यथा साखर आयुक्त, सहकार आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, 18 डिसेंबरला आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही एवढी या ठिकाणी कळकळीचं सर्वांना आव्हान करतो. आणि या तालुक्यातला माझा शेतकरी वाचवा, घोडगंगा वाचवा एवढीच अर्थ हाक देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल बाबतीमध्ये भाजपवरती खोटे आरोप करतायत. त्यांनी न्याय व्यवस्थेवरती देखील संशय घेतलाय, मात्र त्यांनी माफी मागितली नाहीये. दरम्यान राज्यामध्ये सर्व काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर भारतीय युवा मोर्चा निदर्शन करणार आहे, असा इशारा भारतीय युवा मोर्चा अध्यक्षा पूनम महाजन यांनी दिलाय.
राफेलच्या व्यवहारासंबंधामध्ये सुप्रीम कोर्टानं कोणताही व्यवहार चुकीचा झाला नसल्याचा निर्वाळा दिलाय. त्यानंतर काँग्रेसनं मोदी सरकारवरती चुकीचे आरोप करत देशभरामध्ये बदनामी करण्याचं काम केलंय. त्याशिवाय न्यायव्यवस्थेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याला उत्तर देत देशभरामध्ये भाजपचे मंत्री, राज्यामधील पदाधिकारी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यानुसार पुण्यामध्ये देखील पूनम महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी राफेल बाबतीत सरकार लोकसभेमध्ये चर्चा करण्यास तयार असून जे सत्य आहे ते मांडणार आहे, पण काँग्रेस चर्चेला येत नाही, सभागृहामध्ये सातत्यानं गोंधळ घालतंय आणि देशभरामध्ये भाजपची बदनामी करण्याचं काम करतंय, असा आरोप भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही राफेलमधील सत्यता मांडण्यास तयार आहोत, पण काँग्रेस तयार नाहीये, असं पूनम महाजन यांनी यावेळी सांगितलंय. त्याच्यात आज देशभरात आम्ही ठरवलं की देशभरात हे लोकांना कळायला हवं की काय पद्धतीची फसवणूक लोकांची होती आहे. खोट्या आरोपांवरून आपल्या देशाचं आर्मी सिक्रेट, डिफेन्स सिक्रेट बाहेर आणून त्याच्याविषयी राजकारण करणं हे कितपत चांगलं आहे आणि हे किती खालच्या दर्जाचं राजकारण काँग्रेस पार्टी आणि त्याचे अध्यक्ष करत आहेत हे लोकांना तुमच्या माध्यमातूनपर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं आहे. मला आदरणीय राहुल गांधी जे ग्रँड ओल्ड पार्टीचे, ग्रँड ओल्ड फॅमिलीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून युवकांच्या अपेक्षा असं म्हटलं जातं, तर त्या अपेक्षा पूर्ती करण्याच्या जागी त्यांनी या पद्धतीच्या खोट्या आरोपातून देशाची बदनामी का करावी ह्याच्यावरून खूप चर्चा झाल्या. आम्हाला असं वाटतं की बोफोर्सचा जो कलंक त्यांच्यावर नाही तर त्यांच्या पार्टीवर नाही तर त्यांच्या पूर्ण परिवारावर लागला आहे, तो कलंक कसा साफ करावा, त्यामुळे काहीतरी असं राजकीय उत्पात मांडावं ज्याच्याने ते खोटं जरी असलं तरी त्याच्यातून हे आम्हाला दाखवायचं की मैं बोफोर्स का कलंक यहाँ से निकाल दूंगा, इसलिए राफेल को निकाल के रहूंगा. हे अचंबित करण्यासारखं आहे. ज्या गोष्टी समोर लोकांच्या आलेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाने त्या समोर दिलेल्या आहेत, त्यालाही खोटं मानून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी पूर्णतः नकार दिलेला आहे. आणि त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला नकार देताना किंवा विरोध करताना त्यांनी हेही सांगितलं की इन्स्टिट्यूशन खतम हो गई आहे. समजा इन्स्टिट्यूशन खतम हो गई तर सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही संपवताय. आज देशाची सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट, सगळ्यात मोठी न्यायपालिका, त्याच्या विरोधात तुम्ही बोलताय कारण की तुमच्या खोटेपणावर जेव्हा या लोकांनी सांगितलं की पूर्णतः खोटं आणि खरं बाहेर आलं तर तेव्हा तुम्ही या पद्धतीने प्रश्नोत्तर करता आणि तुम्हीच त्या कॉन्स्टिट्यूशन जी आपली असेंब्ली आहे ज्यानुसार आपल्याला तो मान दिला आहे तर तुम्ही स्पोर्ट्समनशिप दाखवावी, नेहमी रडीचा डाव दाखवू नये. आणि तोच त्यांनी दाखवला. एक लहान मुलगा जसा आहे. त्यांचा पहिला प्रश्न असा की त्यांनी खूप छातीठोकपर्यंत सांगितलं की राफेल 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 राफेल. आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण निर्णय शुक्रवारी दिला तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी का मागितली नाही किंवा जनतेची माफी मागितली नाही. कारण मी स्वतः पार्लमेंटमध्ये फर्स्ट टाईम पार्लमेंटेरियन आहे. खासदार असताना जेव्हा मोठे मोठे बोर्ड घेऊन आता 11 वाजल्यापासून सुरू झालेलंच असेल मोठं तांडव, जेव्हा ज्या गोष्टीवर खोटं ठरलेलं आहे तरी पण ते खरं सिद्ध करण्यासाठी तुम्ही संसदसुद्धा चालू देत नाही आहात, तर तुम्ही कधी लोकांची माफी मागून संसदला चालू द्याल आणि देशाच्या जनतेसाठी जी कार्य करायची. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अंध आणि अपंग या दुर्लक्षित झालेल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन खास त्यांच्यासाठी कारंजा लढेतील कंकुबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अवंती खाडे हिनं वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत कुबडी नव्हे दिव्यांगांचा मित्र या प्रतिकृतीची राज्यस्तरावरती मांडणी केली आहे. अवंतीने बनवलेल्या या अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण कुबडीची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या इन्स्पायर प्रदर्शनामध्ये तिची निवड झाली आहे. राज्यस्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी वसंतराव मोरे तंत्रनिकेतन विद्यालय टेहो इथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कारंजा लाड येथील कंकुबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अवंती गोपाल खाडे हिनं वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत कुबडी नव्हे दिव्यांगाचा मित्र या प्रतिकृतीची राज्यस्तरावरती मांडणी केली आहे. तिच्या या प्रतिकृतीची निवड आता राष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या इन्स्पायर प्रदर्शनासाठी झाली आहे. अंध आणि अपंग हा तसा समाजामधील दुर्लक्षित वर्ग. त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या हेरून संवेदनशील मनाची अवंती कळवळली आणि तयार झाली अभिनव कुबडी. ही कुबडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती रस्त्यानं चालताना प्रकाश देणारी आहे, चालताना मनोरंजन करणारी आहे, आरोग्याची काळजी घेणारी आहे म्हणजे प्रथमोपचार पेटी उपलब्ध असणारी आहे, तसेच कमोड शौचालय सीट व्यवस्था असलेली आहे, रस्त्यानं जाताना मार्ग दर्शवणारी आहे, समोर पाणी असल्याची सूचना देणारी, चोर ओळखणारी आणि अतिशय कमी वजन असलेली अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण अशी दिव्यांगांना उपयुक्त अशी ही अनोखी कुबडी अवंतीनं तयार केली आहे. मी स्तरीय इन्स्पायर अवॉर्ड सायन्स एक्झिबिशन टेहू येथे संपन्न झाले. त्यामध्ये मी कुबडी नव्हे दिव्यांगाचा मित्र या प्रतिकृतीची निर्मिती केली होती. यामध्ये दिव्यांगाच्या यातनांनी मी दुखावले व त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर काही करता येईल का या प्रश्नाचा विचार मनात आला आणि म्हणून या प्रतिकृतीची निर्मिती केली. यामध्ये आम्ही वॉटर सेन्सर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी उपयुक्त अशी बॅटरी त्यामध्ये लावली आहे. त्यानंतर स्प्रिंग्स यूज केले आहेत म्हणजे जेणेकरून त्याच्या सांध्यांवरती ताण येणार नाही. चोरापासून मुक्ती मिळवण्याचं यंत्र त्यात बसवलेलं आहे. त्यानंतर संगीतामुळे ताणमुक्ती होते असं म्हणतात, त्यामुळे म्युझिक प्लेअर फिट केलेला आहे. त्याच्यानंतर कमोड प्लेट फिट केली आहे म्हणजे शौचालयासाठी त्याला उपयुक्त अशी कमोड प्लेट त्यामध्ये आहे. स्तरावर होणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड सायन्स एक्झिबिशनमध्ये माझी निवड झालेली आहे आणि हे प्रदर्शन दिल्ली येथे संपन्न होणार आहे. स्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी टेहू येथे संपन्न झाली आणि या प्रदर्शनीमध्ये आमच्या विद्यालयाची अवंती गोपाल खाडे हिची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेली आहे आणि ही बाब आमच्यासाठी खरोखरच खूप अभिमानाची आहे. आणि अवंती ही नेहमीच विविध स्पर्धांमध्ये अग्रेसर असते आणि त्याचा हा अनुभव आम्हाला राष्ट्रीय स्तरासाठी तिची जी निवड झालेली आहे त्यात आलेला आहे. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड इथे श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र देवगड हे लखलखून गेले. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता संत महंतांच्या तसेच राजकीय नेत्यांसह लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये तोफांच्या मानवंदनेमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारा हा श्री दत्त जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड इथे श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्री क्षेत्र देवगड हे लखलखून गेलाय. येथील विद्युत रोषणाई सर्व भाविकांचं आकर्षण ठरते. श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर तसेच महाप्रवेशद्वार, नुपूर श्री सिद्धेश्वर कार्तिक स्वामी मंदिर तसेच देवगडचा बाहेरील परिसर विद्युत रोषणाईनं लखलखून गेला आहे. हा परिसर भाविकांना आकर्षित करतोय. श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली दत्त जयंती महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडतात. धार्मिक कार्यक्रमांमुळे देवगडचा परिसर सध्या दत्तमय झालेला दिसतोय. शनिवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजता तोफांची मानवंदना देत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे. त्या दृष्टीनं सोहळ्याची इथे लगबग सुरू आहे.
देवगडचा होणारा दत्त जयंती उत्सव हा राज्यामध्ये आदर्शवत मानला जातो. दत्त जयंती सोहळ्यास 16 डिसेंबरपासून प्रारंभ झालाय. या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी पहाटे काकडा, भजन, प्रदक्षिणा, हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत. दररोज रात्री 8:30 ते 10:30 दरम्यान कीर्तन होणार आहे. मंगळवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 3 विधाते यांची संगीत भजन, 19 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते 11 सभागृहामध्ये संपूर्ण गीता पारायण होईल. दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये दौलतराव मंडळ आणि गोरक्षनाथ महाराज यांचं भजन होईल. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री भगवान पाळणा होऊन जन्मोत्सव सोहळा पार पडेल. 23 डिसेंबर रोजी गुरुवारे भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे. नेवासा बस आगारामधनं यात्रेसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यामधील नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव तसेच औरंगाबाद, गंगापूर येथील भाविकांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर यात्रा कालावधीमध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय. दरम्यान भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन गुरुवारे भास्करगिरी महाराज यांनी केलंय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पाथर्डीमधील अतिक्रमण हटवण्यासाठी तहसील कार्यालयावरती काढण्यात आला मोर्चा. अधिकारी उपस्थित नसल्यानं संतप्त जमावानं कार्यालय पेटून देण्याचा केला प्रयत्न. राहुरीमध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं अपंगांना पिवळे रेशन कार्ड मिळावं यासाठी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. राफेल बाबतीत भाजपवरती होत आहेत खोटे आरोप. युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात येतील निदर्शने. पूनम महाजन यांचा इशारा. आणि अवंती खडेची कुबडी बनली दिव्यांगांचा मित्र. इन्स्पायर प्रदर्शनामधील ही भन्नाट संकल्पना आता जाणार राष्ट्रीय स्तरावर. अवंतीचं होतंय याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.